हॅलो फ्रेंड्स, तर चला आज खूप छान असा एक केक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता हा जो केक आहे ना, तर हा आहे चॉकलेट फ्लेवरचा आणि हा मी पूर्ण क्रमकोट केलेला आहे। कोणकोणते टीन वापरले हे मी सांगते। हा पूर्ण पहिल्यापासून सुद्धा शूट करायचा होता, पण झालं असं की नेहमीप्रमाणे माझ्या मोबाईलमध्ये स्पेस राहिली नाही। कारण खूप सारे व्हिडिओज असतात, त्याच्यामुळे स्पेस खरं तर राहत नाही। ॲपसुद्धा असतात आपल्या मोबाईलमध्ये, त्याच्यामुळे मग मला पूर्ण हा व्हिडिओ नाही तुमच्याशी शेअर करता आला। आणि स्पेस कमी असल्यामुळे व्हिडिओलासुद्धा कॅमेऱ्याला प्रॉब्लेम आला होता, म्हणजे शूटच होत नव्हतं। तर असो, चला आता हा जो आहे हा मी केलेला आहे 5 इंचाच्या टीनमध्ये अर्धा किलोचा केक। आणि हा टोटल जो केक आहे ना, तर तो आहे 2 किलोचा चॉकलेट फ्लेवरचा केक आहे। हा आहे अर्धा किलो आणि एक खाली 2 टियर आहे, जो खालचा आहे तो आहे 1.5 किलो। तर आता हा अर्धा किलो केक आहे, चॉकलेट फ्लेवरचा आहे आणि हा 5 इंचाच्या टॉल टीनमध्ये मी बेक करून घेतलेला आहे। 2 किलोचा केक जो आहे तो बनवण्यासाठी साधारणतः आपल्याला लागतं 4 कप प्रीमिक्स, किंवा मग वजनी म्हणाल तर जवळपास 750 ग्रॅम प्रीमिक्स आपल्याला 2 किलो केकसाठी लागतं। आणि छान असं दोन्हीचं बॅटर तयार करायचं आहे, म्हणजे पूर्ण बॅटर तयार करायचं आहे आणि दोन्हीही टीनमध्ये त्याच्या कॅपॅसिटीनुसार फिल करून घ्यायचं आहे। आता कसं असतं माहिती आहे का, टीन थोडे छोटे मोठे असू शकतात। मग मी जर तुम्हाला जास्त बॅटर सांगितलं तर ते एखाद्या टीनमध्ये जास्त किंवा कमी पडू शकतं, म्हणून मग तुम्ही कॅपॅसिटीनुसार करू शकता। आता आपल्याला बनवायचा वेगळाच केक। बेबीचा जो फ्रॉकचा कलर होता तो होता मेहंदी कलर, त्यांनी आम्हाला फोटो सेंड केला होता। आता मेहंदी कलर बनवण्यासाठी मी इथे येलो आणि ब्लॅक दोन्हीही कलर यूज केलेले आहेत। आता त्यांनी जो सेंड केला होता तो होता एकदम डार्कमध्ये, पण आम्ही त्यांना सांगितलं की आपण डार्क कलर नाही बनवू शकत आणि जास्त बनवला तर मग तो कडवट लागू शकतो। तर तुम्हाला मी लाईट ग्रीन कलर देऊ शकते, म्हणजे लाईट मेहंदी कलर। तर ठीक आहे ते बोलले। मला थोडा आणखीच लाईट वाटला, म्हणून मग किंवा ब्लॅकिश वाटला थोडासा, म्हणून मग प्रॉपर असा होण्यासाठी मी पुन्हा थोडा येलो कलर टाकला आणि छान असा मेहंदी कलर आपल्यासमोर रेडी आहे, बघू शकता। पूर्ण त्याच कलरने मी इथे केक जो आहे तो कव्हर केलेला आहे, मेहंदी कलरच्या केकने, सॉरी कलरने। तर तुम्हाला हा कलर कसा वाटला? मला तर खूप आवडला आणि जनरली असे प्रयोग आपण करत असतो। ॲक्च्युली हा केक त्यांचा जेव्हा आला तेव्हा मी पहिलं शोधलं की हा केक कसा बनवतात ते, सॉरी हा कलर कसा बनवायचा। माझ्या डोक्यात क्लिक झालं होतं की आपण ब्लॅक आणि येलो मिक्स केला तर होईल, पण तरीही म्हटलं प्रॉपर नॉलेज घेतलेलं बरं असतं, म्हणून गुगलला सर्च केलं, यूट्यूबला सर्च केलं, तर मला मिळालं। काही ठिकाणी ऑरेंज आणि रेडसुद्धा मिक्स केला होता, माहीत नाही का। तर असो, चला आता प्रत्येकाचं एक पद्धत वेगळी असते। पण आपण लहानपणी जेव्हा चित्रकलेची वही असायची त्याच्या मागे एक पेज असायचं बघा, कोणता कलर मिक्स केला का, कोणते 2 कलर मिक्स केले की कोणता कलर मिळतो, किंवा 2 ते 3 कलर मिक्स केले की कोणता कलर क्रिएट होतो, सगळं आपण पाहिलेलं आहे। असो, तर आता हा केक जो आहे तो अलगदपणे उचलून मला या खालच्या केकवरती अरेंज करायचा होता। खूप अलगद करावी लागते ही प्रोसेस। तर या पद्धतीने त्यांनी जो केक सेंड केला होता ना, त्यावरती थोडं फॉन्डंटचं सुद्धा वर्क होतं, पण मी सध्या या पावसाच्या दिवसात फॉन्डंटचं केक करायला घेतच नाही। कारण काय होतं माहिती आहे का, या पावसाच्या दिवसात खूप सारं त्याच्यावरती मॉइश्चर जमतं आणि केक जर कस्टमरने नाही लवकर कट केला ना तर ते खाली घसरतं किंवा त्याला पाणी सुटतं, ते अगदी चिपचिपं होतं। त्याच्यामुळे मी खरंच सरळ कस्टमरला सांगते की पावसाळ्यात मी ते केक बनवतच नाही। तर आता जी राहिली होती ना मेहंदी कलरची क्रीम, त्यात आणखी थोडा कलर टाकला आणि हा कलर क्रिएट झाला आणि त्याच्यानंतर अशा फ्रिल्स मी बनवत होते। आता त्यांनी जो सेंड केला होता तो याच पद्धतीचा होता, फक्त डॉलची जी फ्रॉक होती ती फॉन्डंटपासनं रेडी केलेली होती। तर त्यांना मी सजेस्ट केलं की तुम्ही फॉन्डंटपासनं सुद्धा, क्रीमपासून सुद्धा असा लुक क्रिएट करू शकतो आपण। तर ठीक आहे, ओके बोलले ते, आणि त्यांना मी या पद्धतीनं केक करून दिला। त्यांना तर खूप आवडला आणि खूप छान असा केकसुद्धा झाला होता। तर या पद्धतीच्या फ्रिल्स मी बनवून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं तुम्हाला डिटेल दाखवते जेणेकरून तुम्हाला समजून येईल। तर या कलरचा केक मी तर पहिल्यांदाच बनवला आणि त्यांनाही आवडला। त्यांनी तसा ट्रस्ट केलं की बाबा चला तुम्ही बनवा, जसा होईल तसा होईल म्हणजे चांगलाच दिला, पण तरीही बाबा त्यांनी एक विश्वास ठेवून ह्या केकची ऑर्डर मला दिली। पण मी माझं जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न केला।
तर उरलेली क्रीम जी आहे ती मी बॉर्डर तयार करायची होती. मला अगदी छोटंसं कट दिला आहे पायपिंग बॅगला. म्हटलं कुठलंही नोझल वापरायला नको, कारण ऑलरेडी इतकी छान डिझाईन झाली आहे, उगाच नोझल वापरलं की केकला लुक छान दिसणार नाही. म्हणून उरलेली क्रीम होती त्याने असे छान डॉट्स दिले आहेत मी हार्ट शेपमध्ये. आणि खाली थोडंसं आपण जिथं केक ठेवतो तर ती खाली बॉर्डर थोडीशी डॅमेज झाल्यासारखं दिसत होतं, फक्त झाली नव्हती पण तसं वाटत होतं. म्हणून मग मी लगेचच त्याला त्या पद्धतीने करून घेतलं. आणि खाली जी बॉर्डर दिली आहे ना, तर त्याला या पद्धतीने वरती स्पूनने स्ट्रोक दिला, अगदी जोरात नाही, थोडा थोडा दिला, जेणेकरून ती बॉर्डरही इनव्हिजिबल होऊन जाईल आणि केकही लुक छान येईल. आणि खालच्या साईडला मेहंदी कलरला मी व्हाईट डॉट्सने बॉर्डर दिली आणि त्याला मात्र स्ट्रोक नाही दिला, ती हाय ॲज इट इज ठेवली. असो चला, या पद्धतीचा केक तर मी केलेला आहे. आणि एक बड्डेचा टॅगसुद्धा इथे मी लावून घेतलेला आहे. कुठे लावू हा मला प्रश्न पडला होता. या पद्धतीने मी वरच्या साईडला लावून घेतलं, थोडंसं तिरकं लावलं जेणेकरून छान दिसेल. तर बघा, या पद्धतीचा केक मी तयार केलेला आहे आणि गार्गी बड्डे गर्लचं नाव आहे. तर या पद्धतीचा खूप सुंदर असा मेहंदी कलरचा गार्गीसाठी केक मी तयार करून दिला. फ्रॉक तर फारच सुंदर होता गार्गीचा. तुम्हाला हा केक कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि कलर आवडला का हेही कमेंट करून नक्की सांगा. थोडंसं काहीतरी वेगळं असलं की तुम्हालाही पाहायला छान वाटतं, म्हणून हा केक मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर बघा, या पद्धतीने हा पूर्ण केकचा लुक दिसत होता. आणि जी बॉडी कव्हर आहे डॉलची तीसुद्धा मी फ्रिलनेच केलेली आहे. तर बघा, खूप सुंदर अशा फ्रिलसुद्धा झालेल्या होत्या, अगदी सुंदर दिसत होता. कस्टमरला तर केक आवडला, पण तुम्हाला आवडला का हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा, कारण एका लाईकमुळे आपला व्हिडिओ आणखी 4 जणांपर्यंत पोहोचतो. तर चला, भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.